पुरं फसवलं बा आम्हाला त्यानं. पण तुला का माहीत पडलं होतं का आम्हाला काही ना काही सांगायचं गिंगाचं का बसला का एकटा फायदा करत. एकटा फायदा करत. ऐका ना शिवलाल, तर ऐका ना जरासं शिल्लक ऐकायचं होतं जरासं. बसलेलं काय अरे टाईम नव्हता ना सांगायले. कुठं टाईम होता, झालतच ना सगळं. सगळ्यांना चिठ्ठ्या टाकून दिल्या त्या पेटीतनी. काय होतं कुठं कुठं काय करायचं म्हटलं. टाईम इज म्हणणे. हा टाईम नव्हता. जेसी करणे वेसी भरणे. ऐका ना शिवलालचं तुम्ही. बरोबर आहे, आमचीच गलती आहे. पण सांग ना याच्या पुढे काय झालं मग. काय झालं काय नेमकं. तुम्ही कसा मागतो कसा फायदा करून घेतला. शिवलाल कसं का मागं पाडलं. शिवलालचा बदला कसा पूर्ण केला सांग ना मग आम्हाला. ना तेच सांगायसाठी बसलो ना. चला ऐका मग. काय देवदास किट टाकली किंमत तो. लबाड भोगाचं पुरा गेम करून टाकला आमचा. मी काय हा किंमत काय. अरे तो सांगितलं बा मला एका महिन्यानं म्हैस मरते शांतारामची. मग किट टाकू किंमत मी बस 1000 रुपये टाकून दिले मी. जाय तिकडे नाही का. बस 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 झालं गेमच झाला त्याचा. किती किती किट टाकले तो. बरं काय माहित ते हो ना 1000 रुपये. बस बस झालं 1000 रुपये. हो बस झालं. ते आपलं सरपंच किती टाकली किंमत. माहित नाही बा आपलं काय रेंजमध्ये आलोच नाही. भेटलोच नाही मी तिला आज. काही मिळ नाही आपला. हो जास्त म्हणजे बोलचाल झालीच नाही माहिती त्याची. हो का मी आपण त्याला सांगितलं. मी म्हटलं बाबू जी मरती म्हटलं एका महिन्यानं म्हैस. हा सगळं म्हटलं प्लॅन आहे म्हटलं षडयंत्र आहे म्हटलं शांतारामचं. मी त्याला सांगितलं त्या का मी किट टाकते ते टाकील ते पण 200-300 रुपये. मग काय तर बरोबर केलं तो जे केलं का नाही. 1 नंबर गेम केला. म्हणजे गेमच म्हणजे चांगला केला तो. म्हणजे कसं बरोबर आहे ते. पण काय एका महिन्यानं म्हैस मरते नाही. मग काय तर एवढा महाग कोण घेते. बरं झालं तो आला का आम्हाला सांगितलं म्हणून जेवला भाऊ. नाटकं बघा हो ना. माय फक्त एकच हेतू आहे की तुम्ही सगळ्या जणांना इमानदारीनं काम केलं पाहिजे. इमानदारीनं सौदा झाला पाहिजे. इमानदारीनं म्हैस घेतली पाहिजे. इमानदारीनं पैसा दिला पाहिजे. इमानदारीनं केला पाहिजे. माय एकच हेतू आहे फक्त. बस एवढं आहे आपलं. मग काय एका महिन्यात ती म्हैस मरू राहिली का. तुम्ही समजा 70-1 लाख रुपये देऊन बसले. तुमचा काय फायदा रे. काय फायदा काय तुमचा. माय एवढाच हेतू आहे फक्त आपला. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. शांतारामनं असं नाही करायला पाहिजे बा. शांतारामनं सांगायला पाहिजे की एका महिन्यात ती म्हैस मरू राहिली. कशाला बा एवढं तुम्ही 1 लाख रुपये 2 लाख रुपये देऊन बसू राहिले. एवढं त्यांना सांगायला पाहिजे होतं. जाऊ दे ना बा आपल्याला कुठे म्हैस घ्यायची. आता मी फक्त लिफाफामध्ये 1000 रुपये टाकून दिले. तू टाकून दे 200-300 रुपये बस झालं. काय तर मग हेरी काय पाहिजे चालवलाच नाही लिफाफा. आता येतो म्हटलं येतो. तू कुठे चालला. अरे माया काहीच काम नाही ना आता. माया सगळं काम झालं. तुझे काम आहे आता. तुले काहीतरी पुढे बोलायला लागते वाटते आता. मी चाललो. बरं बरं हो. कोण आहे आपल्या पुढे आता उभं. कोण आहे आपल्या पुढे. कोणीच नाही ना. आबा डॅनी बुडाले फसवलं. त्यानंतर आपल्या लायना पाटीलला फसवलं. त्यानंतर देवदासले फसवलं. सरपंचले फसवलं. सगळ्याला फसवलं मी. कोणीच नाही राहिलं ना आता. माय बेन आता किट्टा करू किंमत नाही का. 50,000 रुपये टाकू का 40,000 रुपये टाकू. फसवलं म्हणून राहिलं माय बिन का माशा पकडायला गेलं तर काय. कोणतं फसवलं का ऐकून नाही राहिलं का. थांबा लागेल ऐकायला लागेल बरोबर. नाही 40,000 रुपये टाकून तो नाही का. कोणीच नाही आपल्या पुढे आता. बा सरपंच का टाकला ते 2-3 हजार टाकले असेल. त्यानंतर आपला ते देवदासनं 500,000 रुपये टाकून दिले असेल. लायना पाटील ते तर 500 खाली सगळे. आता आपण राहिलो फक्त. आपण टाकतो 40,000 रुपये नाही का. म्हणजे कोणी ना कोणी बाबा दिमाग लावला गेला तर नाही का. 40,000 बस झाले. काय ऐकूच नाही राहिलं का. हटलं काय बोलू राहिलं काय. हे कानं बैरे झालेलं का माय. काय बोल ना म्हणा जरा असं जोरात नाही ऐकूच दे ना म्हणा बा काय बोलू राहिला तू ते. बापरे मागा सुद्धा बाबा. बाबा काय कुठं काय आहे काय आहे कसं काय. नाही तू काहीतरी बोलू राहिला ना. याले फसवलं त्याले फसवलं काय समजलं नाही मला. ऐकून आलं बरोबर. डबल बरोबर काय बोलला तू ते. बापरे वाचलो गड्या. बरं झालं बाबा. बाबा तुम्ही बहिरे कान तुम्हाला कान ऐकू नका ते. मी असं बळबळ करत जा. काही नाही बळबळ करत जाय तू. असंच काहीतरी म्हणे तू. मले 40,000 रुपये टाकतो मी किंमत का. असंच काहीतरी ऐकवाल तर मले काय समजू राहिलं नाही मला. बरोबर सांग बरं काय बोल असते. जोरात बोल जोरात नाही. बरं म्हणता लेस ऐकलं बाबा बुडे ना. बाबा तसं नाही ना. मी आपलं टाइम टेबल एक दोन 3 4 5 6 बे 4 बे 6 बे 8 बे 3 3 3 7 3 9 3 12 असं पाठ करत जा. हे वय पाठ करायचं आहे का बाबा. काही सांगू राहिला का मला तू. चिवत्या नको बनवल तू. बा तो काहीतरीच म्हणून राहिला तू. गुपित बोलला तू. बाबा मी आता 40,000 टाकतो. नाही 50,000 टाकतो. असं करतो तसं करतो. काहीतरी षडयंत्र आहे वाटते तुझं. काय काय म्हणजे मला सांग बरं काय बोलला मग तू.
काय षडयंत्र कोणता भेटयंत्र? अरे माया कसं माझा हिशोब चालू होता 40-50 हजार असा हिशोब चालू होता माया. सोयाबीनची पोती होती म्हणून हिशोब चालू होता माया, दुसरं काहीच नाही माया. काय षडयंत्र कसं माया कसं सिंपल माणूस आहे मी, साधा माणूस आहे, कामाशी काम आहे आपलं, दुसरं काय आपल्याला घेणं देणं नाही ना. अरे बाबा मंगा म्हणून राहिला मी पाडेपाठ करत जाऊ, आता म्हणून राहिला सोयाबीनचे पोते आहेत. अरे म्याड समजू राहिला का मला तू? कुठं काय बोलू राहिला त्याचा विचार करणं तू. तुझ्या बाप आहे ना मी, सांग म्हटलं काय बोलत जा मंगा तू, मंगा काहीतरी तू बोलत जाय म्हटलं. मी काय बोलत जाऊ, मी काही नाही बोलत जाऊ. बरं जा, बरं तुम्ही जा, जे सांगा ते सांगा म्हटलं. ऐकलं नाही गिकलं नाही काही नाही. बरं भोगाचं बाबा काहीच नाही ना बा, काहीच नाही काहीच नाही. बरोबर करतो तू. ये बाबा ये, काय करायचं कर बाबा, जाऊ दे तिकडे, मला काय करावं लागते. तेच म्हणून राहिलो मी. चला येतो म्हटलं, येतो. हो तो लिफाफा दिला म्हणते शांतारामच्या घरी, किती लिहिली किंमत? तो किंमत का काय करता बाबा, काहीच नाही बा. म्या लिहिले वाटते 2,000 रुपये लिहिले म्या. बाबा एवढ्या म्हशीसाठी 2,000 रुपये लिहिले फक्त? काऊन रे बाबा? काय सांगा बाबा तुम्हाला, ते शिवलाल दादा का शिवलाल दादा ते म्हणे मला एका महिन्यानं म्हैस मरते म्हणे शांतारामची, सगळं षडयंत्र आहे म्हणे, तू काय पडू नको म्हणे, हात मागं घे म्हणे. म्या लिहिलती 1,02,000 रुपये लिहिलती म्या किंमत. काय करता मग, काय ते मरते मध्ये एका महिन्यानं, मग काय करता, आपले पैसे कसे हे करता. वा हेच तर घोर आहे. अरे कलियुग आहे ना बाबा, एवढा विश्वास ठेवू नको तुझ्या भावावर. अरे तुझ्या भाऊ का लय सत्यवादीचा पुढचा आहे का? सगळं खोटं सांगितलं ना त्यानं. मी ऐकलं जरा तर ते 40 का 50 हजार रुपये मांडतो म्हणे, ते लिहितो म्हणे त्या लिफाफामध्ये, आणि ते शांताराम देऊन टाकते. अरे त्याला म्हैस घ्यायची ना बाबा. काय म्हणजे खोटं सांगितलं दादा ना? तरी कायचं मी सगळं ऐकलं ना बा. फक्त त्यानं 40 का 50 हजार रुपये लिहिले वाटते. तू एक काम कर, तुला समजा फायदा करून घ्यायचा असेल, तू 70 किंवा 80 हजार रुपये टाकून दे, तुझ्या घरी म्हैस येते म्हटलं. हो बाबा हे माणूस तर भारीच दिसते बाबा, म्हणजे पाना म्हणजे सगळ्याला सांगितलं का म्हैस मरते. कायचं हबा लयच दिमक लावला त्यानं. हबा पुरा लोकाला सांगितलं त्यानं. हबा लायना पाटील, डॅनी बुड्याले, देवदासले सगळ्याला फसवलं त्यानं. बा म्हैस मरते म्हैस गीस काहीच मरत नाही, सगळा गेम आहे म्हटलं त्याचा. त्याला म्हैस घ्यायची पण कमी पैशात घ्यायची. अरे बाबा म्हटलं लेच भारी आहे म्हटलं शिवलाल दादा, कसं करा मग आता? तू एक काम कर, तुला फायदा करून घ्यायचा सर 80 हजार रुपये टाकून दे. तेव्हा मागं कोणीच नाही आता, सगळेजण तेव्हा मागच आहेत. देवीदास काही टाकत नाही जास्त, सगळेजण मागच पडले. राहायला फक्त शिवलाल, ते टाकते 50 हजार रुपये बस जास्तीत जास्त. तू एक काम कर, 80 हजार रुपये टाकून दे. बरं बाबा तसं पुरते नाही का, 80 रुपये टाकून देतो नाही का, बाकी सगळे उरले मग मागं, मला येते मग माझ्या घरी म्हशी दे नाही का. खरं बाबा मग कायचं बा, मी सगळं ऐकलं गोष्ट्या. लय भारी आहे ते शिवलाल. जाऊ दे तिकडे, तुझ्या फायदा करून घे. तुझ्या घरी म्हैस नाही काहीच नाही, एखादा उद्योग चालते म्हटलं नाही का. म्हैस दूधला देते म्हटलं, म्हणून म्हटलं काही ना काही तो खर्च पाणी होते, म्हणून म्हटलं 80 हजार रुपये टाकून दे. बरं म्हटलं 80 रुपये टाकून देतो ना का. बस झालं जाय तिकडे. बरं आता लिफाफा लिहितो, 80 रुपये टाकून देतो ना का. बस येते मग आपल्या घरी म्हैस. बरं कर तसं, 80 हजार रुपये टाकून दे. तुझ्या पुढे आता कोणीच नाही, सगळेजण मागच राहिले आता, म्हणून म्हटलं 80 हजार रुपये टाकून दे. बरं हो. का किती खेप चक्रा मारते तू? काय लागा गोलमालचा देवलाल झालं, देवलालचा गोलमाल झालं का? 2-3 खेप तर तू आला का? खोडतोड झाली गे लवकर. काहीच नाही म्हटलं आता, फक्त एवढं खोडतोड करते म्हटलं मला. बाबा लय भारी मिस्टेक झाली बाबा, काय सांगा तुला आता. दे म्हटलं एवढे खोडतोड करते मला. बाबा काय का असतं का बे, जाऊ तिकडे आता. हवा बस आता अर्धा घंटा म्हटलं लिमिट, म्हटलं अर्धा घंटा लवकर आण म्हटलं लिफाफा, सांगू राहिलं तुले. झालंच ना बाबा, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. हो झालं हे बाबा घे लवकर ये. हो मी काय म्हणतो, तू बिमार आहे का म्हैस? नाही म्हैस बिमार आहे. अबे हटबे, काही सांगितलं का? असं कुटारला का, खणखण खातील का? खणखण खाते सण राहतील का ती? मग काय तर काही नाही झालं म्हशीले. हो का ते शिवला लगा पुरा गेमच करून टाकला लगा. मला म्हणे म्हैस मरते म्हणे लगाची, बिमार आहे म्हणे म्हैस. मायवीन टंटन आहे म्हणजे हे तर. बरं हो बरं बा हे आखरीची मांडतो म्हटलं मी आता. किंमत म्हटलं आखरीच मांडतो, बस झालं. मग काही आराम म्हणली म्हटलं, काही गडबड करू नको, लिहि आराम. बात येतो 2 मिनिटं फक्त. हो थांब. तू का पावराला लिफाफा म्हणजे टाक ना पटकन लिहि, पटकन टाकून दे पेटीतनी. टाकलंच ना बा, टाकलंच आता, टाकतोच आता. माहीत पडलं वाटेल का देवलालले, 100% माहीत पडलं त्याला आता. काहीतरी खोडतोड करायला गेलं वाटेल ते, 100% माहीत पडलं त्याला आता. टाकतो टाक लवकर टाक. ठीक आहे बा, टाकली म्हटलं किंमत. बाबा तुम्ही अति सांगा म्हटलं, लवकर करा ते. घरात शेट आले म्हटलं, पैसे द्यायला लागत नाही त्यांना. लवकर करा ते, म्हशीचं काय ते लवकर करा हिशोब. आला का ते टाकलं? बाबा पैसे द्यातील बाबा दिले 8 वाजता लवकर. हबा बस झालं. आखरी म्हटली, आखरी लिफाफा आहे, झालंच मग आता. चला घरात नेते, ते पाणी घेणे द्या म्हटलं, चाय घे द्या. देवदास म्हटलं हे टाक म्हटलं लिफाफा पेटीमध्ये, आणि तू पण टाकतोय लिफाफा पेटीमध्ये, आणि मी चाललो म्हटलं घरात नाही. बाबा जा. का रे देवलाल, हलेस तू खोडतोड करू आला म्हणते. किती टाकली किंमत?
समजते ना, सगळं समजते ना आता कोण किती पाण्यात आहे ते. तुला माहित नाही, तुले का माहित नाही तुले? हा बरोबर आहे तुझं, पण हवा सांग ना किती किती टाकली किंमत, आकडा सांग ना, आकडा मला. ठीक आहे सांगा बाबा, तुला नाही का, तुला सांगितलं की नका हे नाही ना बाबा, समजते ना, समजते. सगळं खोटं बोलवलं हे सगळं समजून राहिलं मला याचं. 100% माहीत पडलं शिवलालचं याले, म्हणून ते खोडतोड करू आला. तुला का सांगा सभा म्हटलं, हवा झालं माझ घरी येते बा म्हैस, माझ घरी येते. अरे फेक ना रे, समजते ना कोण किती पाण्यात आहे ते. बस माहित आहे मला तुझे नाटक किती माहित आहे, मला माहित आहे. ते कुठे माहित आहे, मला माहित पडलं म्हणून. काय रे तुला शिवलाला सांगितलं का? माहित पडलं 100% माहित पडलेलं आता. हो माहित पडलं मला, ते शिवलाल म्हणे एका महिन्यानं मरते म्हणे शांतारामची म्हैस, एवढं माहित आहे बा मला. झाला फसला तुला का शिवलालच्या ह्याच्यातनी. आपण नाही फसलो बाबू, आपण टाकली 80,000 रुपये. बाबू तू किती हुशार आहे मला माहिती आहे ना ते. अरे तुझ्यापेक्षा पुढे आहेत मी आता याला काय 1,06,000 रुपये टाकले, तू का मा पुढे आहे. समजते ना समजते म्हणा, समजते ना कोण किती आहे ते, समजते. समजते. तुम्ही इथं आहे का? अरे चला ना झालं ना आता. बा सगळी पब्लिक आली म्हटलं, मंदातल्या खोलीत जायचं, चला म्हणत तुम्ही आता. ती पेटी घेऊ का पेटी? मग काय घेतं दुसरं तू, ते पलंग घेतं का तू? अरे पेटीच घे ना बाबा, त्यातलं ते लिफाफा काढ, कोणाची किती किंमत आहे ते लिहून टाक, सांगतो आम्हाला ते किती झालं ते. समजते आता, कोणाच्या घरी म्हैस येते सगळं समजते आता. काय तुमच्याच घरी येते मग काय देवदास काका, काय मग काय विचार तुमचा? काय विचार बाबा, माकून जेवढं होते बाबू तेवढी किंमत टाकली म्या. समजते ना ती काय होते काय नाही, कोण आता घरी नेते म्हैस, समजते सगळं. तसं नाही, माझ घरी येते म्हैस, एवढं काही बोलायचं काम नाही. हे काय माझ घरी येते म्हैस. आताच म्हणे ना मला, म्या 1,000 रुपये टाकले म्हणे, आता म्हणते माझ घरी येते म्हणते म्हैस. बरोबर आहे ना, काय ना काही कांड्या गेल्या. 100% लेस टाकली ना किंमत. समजते ना, चला द्या बरं ती पेटी, द्या बरं पेटी. घे बा पेटी, समजते आता कोण किती पाण्यात येते, सगळं समजते भाऊ. येत नाही आता. द्या पाय तुम्ही आता काय आहे ती. चला. अरे चल देवदास, चाल रे, चाल त्या हॉलमध्ये, चाल हॉलमध्ये. चला ना, आलो तुमच्या मागं झालो. चला शांत हो ना, ढोरावणी बोंबल राजा, काय लहान लेकर आहे का? शांत, आवाज कमी करा, कमी. आवाज कमी आहे आमचा. मी काय म्हणतो, शांताराम, रूल म्हणजे रूल. हबा ज्यानं ज्याची जास्त किंमत असेल त्याला म्हैस भेटते. मग ती किंमत किती पण असो बरं. हो चालते हबा, हो चालते. किती असो ना, मग ते 10,000 असो, 20,000 असो, आपल्या काय घरात ते रूल म्हणजे रूल. चालच नाही लागत बाबा, आम्ही 2,000 टाकले फक्त. मी काय बारक्या म्हणतो, मग काय तो नाव रे, काय तो ना. हो मारुती, बारक्या बिरक्या नाही इकडे बारक्या बिरक्या जमत नाही बरं. मारुती काय तो नाव तिकडे टाक, सांग नाव सांग. तर डॅनी आबाजी 2,000 रुपये, फक्त 2,000 रुपये. अरे बाबा डॅनी आबाजी, अरे बाबा ते म्हैस आहे म्हटलं, म्हैस 2,000 रुपये काय? ते जाऊ दे तिकडे, ते गलतीनं झालं, ते जाऊ दे तिकडे. लाईने पाटील 1,000 रुपये. अरे बापा 1,000 रुपये. अरे तुम्हाला समजते का नाही? अरे म्हैस आहे ना म्हटलं, म्हैस. ते झालं, ते जाऊ दे तिकडे, गलतीनं झालं. सरपंच पाटील 1,000 रुपये. बापा 1,000 रुपये काय किंमत आहे का तुमच्या हे? अरे बाबा बोली करायला फुल असतं बाबा. त्याच्या पुढे आपले शिवलाल काका 40,000 रुपये. जमलं का शिवलाल का? एक नंबर. काय करता बाबा, 40,000 बस झाले आपल्याला. अरे बापरे, हे 40,000 मांडले रे. लागे मी 40,000 रुपये टाकले ना. आपले देवलाल काका 80,000 रुपये. वा जमलं 80,000 बस झाले बाबा. बस झालं काय लगा, 1,000 रुपये 2,000 रुपये काय सरपंच? तुला का लय आवडते वाटते म्हैस, काय आहे 1,000 रुपये? जाऊ तिकडे ते हुकला बजेट हुकला. बापा पुरा घोर केला रे या देवलाल. यानं तुला 80,000 रुपये टाकले का? माझ्यापेक्षा डबल मांडली ना रक्कम. आता कोण राहिलं? देवदास काका राहिले म्हटलं. देवदास काका हे पटकन त्याचं नाव जात तिकडे. आपल्याच घरी येते म्हैस. 80,000 रुपये मांडले मी. 80,000 रुपये. देवलाल काका थांबा म्हटलं उड्या नका मारू तुम्ही इतक्या वगैरे. ते म्हटलं आपल्या देवदास काका 1,06,000 रुपये. तुमच्यापेक्षा डबल रे काय ते 2-3 हजार रुपये. शिवलाल तुझ्या सगळं समजला मला. गेम 1,06,000 रुपये मांडले. झालं बाबू ती गेम समजलं का? काय करतो आता, देवलाले माहित होतं, मग काही सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. आम्ही 2-2, 1,000 रुपये मांडले. आम्हाला वाटलं मरते का म्हैस ती. तिकडे जे झालं ते झालं. आपल्याला आली बा आपल्या घरी म्हैस आली बाबू. मी दिमाग लावला म्हणून मला जमलं काम. नादार तुम्हाला शिवलाल पुरं फिटत होता आधी. आता लवकर बत्ती द्या लागते म्हटलं. अरे सबस्क्रायबर पण म्हणून राहिले, सगळंच म्हणून राहिले म्हटलं. देऊ ना बत्ती देऊ बरोबर दिले. एकदा आपल्या जाळ्यात फसले ते बरोबर देऊ दिले. मित्रांनो आजची स्टोरी आधी संपली. मागच्या व्हिडिओत 3 कमेंटचे नाव. पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजीवार, दुसरा आहे चेतन ठाकरे आणि तिसरा आहे विनोद इंगळे. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुम्हाला ऐकायचं असेल तर असेच कमेंट करा. आणि आजची स्टोरी पुरी एंड झालेली आहे. उद्या येऊ नवीन विषय घेऊन. जय हिंद, जय भारत.